अजिबात टेन्शन घेऊ नका. आयोजन कमिटी संघाची कामगिरी चांगली आहे. चला मॅच ऑन. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून 1 2 3 अँड स्टार्ट. गेम ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख टाकला गेला लेन लाईन मध्ये. बाळा असंही एक मोठा नाव आहे, मात्र तितकाच मोठा ब्रँड समोर आपण पाहतोय परशुला. कमबॅक करू शकतो इथून नक्कीच. हलकासा लेग कटर चेंडू टाकला होता बाळाने. कमबॅक होईल परशुचं. राईट हॅम ओव्हर द विकेट. हुक केलाय आणि चाललाय आता सीमेच्या दिशेने. मी अगोदर सांगितलं कमबॅक करण्याची ताकद आहे या खेळाडूकडे. सन्माननीय विजय पाटील साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार परशु पाटीलच्या बॅटमधून. नक्कीच संदेश पाटील भिवंडीकर जय बजरंग कारिवली टीम साठी सिनियर 40+ जय बजरंग कारिवली संघाचे माजी संघनायक आणि सिनियर 40+ लॉट कमिटी मेंबर निलमजी नाईक यांनी या स्पर्धेला आणि आपल्या घरच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत. निलमजी नाईक आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच. आणि विक्रम नाईक देखील जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बाळा गोलंदाज हमारी तुम्हारी चलती भी. बालाने पहिला चेंडू अगदी डॉट केला फलंदाज परशुला आणि त्यानंतर कमबॅक. मी नेहमी सांगितलंय कमबॅक होऊ शकतो आणि कमबॅक केलेला आहे. बाळा पुढचा चेंडू पुढे निघून. स्ट्रोक चांगला होता, मात्र क्षेत्र जो निवडला होता चुकीचा होता. सर शतकाच्या हातामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. परशु आता नो स्ट्राईकला 5 धावा बनवल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. येणारे 3 चेंडू असतील खेळाडू संदीप नाईक स्ट्राईकवर असेल. फार अपेक्षा आहे टीमला आज चांगला परफॉर्मन्स होऊ दे अशी ही अपेक्षा प्रत्येक संघाच्या कर्णधाराला असते. संभाजी नक्कीच या मॅचवर जास्त फोकस करताना आपण पाहतोय. लेग ब्रेक चांगला चेंडू. एक कटर चेंडू टाकला होता संदीप नाईक. नक्कीच डॉट होताना आपल्याला पाहायला मिळाले. बालाची ऍक्शन आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जर्सी क्रमांक 55 बाळा पाटील, बाला ज्युनियर. पुन्हा एकदा लेग ब्रेक. ओ माय गॉड. आणि आता काय घडलंय? बॅटर आउट. संभाजी आहे विकेटच्या मागे. बडी मछली जाल में फंसी भी. बॅटर आउट. बाळा पाटील चांगली कामगिरी करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. नवीन बॅटर क्रमांक 3 वर मिलिंद आदल मैदानाच्या आतमध्ये. मिलिंदला चांगला खेळावा लागेल. नक्कीच इंद्रजित पाटील दिव्यांजोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. तसेच विद्यानंद पाटील कालिकामाता कालवार सिनियर 40+ उत्कृष्ट खेळाडू यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. धन्यवाद विद्यानंद पाटील, इंद्रजित पाटील आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच पुन्हा एकदा लेग कटर चेंडू टाकला होता बालाने. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. पहिला पॉवर प्ले 5 धावा खर्च केल्या बालाने आणि विकेट घेतला. चांगली गोलंदाजी बाळाची. चांगला खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. आई कालिका माता कालवा टीम नाणेफेक जिंकली आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजाने मन जिंकलं कर्णधार संभाजीचा. ज्या प्रकारची गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. पार्टनरशिप भागीदारी हे होणं फार महत्त्वाचं आहे. वेलकम अल्पेश. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड पुन्हा जॉईंट होत आहेत. शब्दाचा पक्का आहे अल्पेश. नक्कीच अल्पेश बोलला की मी 3:30च्या आसपास नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. अल्पेश आला गेलाय.
5 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होत आहे. नितेश आलाय. कपिल आहे. ऑलरेडी नाव ऍड करण्यात आला होता, मात्र कपिलचा विचार केला गेला संभाजीच्या माध्यमातून. पाहूया नितेश कपिल, काही फरक नाहीये. मला माझ्या संघासाठी षटक चांगला टाकायचा आहे. परशुकडून फार अपेक्षा आहे. एक चांगली सुरुवात नक्कीच केली होती. चौकार आला होता, मात्र नॉन स्ट्राईकला 3 चेंडू उभा राहिला. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर आलाय आणि समोर एक दिग्गज गोलंदाज आहे कपिल. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू या षटकातील. शॉट मात्र तेवढं ताकद नव्हती या प्लेसमॅन मागे. एक धाव कंप्लीट इथे केली जाते. एक सिंगल धाव. धाव संख्या 6 धावा धावफलकावर. सन्माननीय नीलम नाईक साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि चालू असलेल्या जय बजरंग कारिवली ए संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. बाळा अगदी वेगाने आलाय आणि 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहूया आपण. भरपूर वेगाने थ्रो फेकला होता बालाने, कलेक्ट करू शकले नाही गोलंदाज. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि 8 धावा धावफलकावर. 8 विदाउट यस. एक विकेट गेलेला आहे. एक गडी बाद झालेला आहे, जो विकेट बालाने घेतला होता. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न जारी आहे जय बजरंग कारिवली ए संघाचे. आपण पाहतोय संध्याकाळचा हा मोसम आहे. 4:23 झालेले आहेत. थोडीशी थंडी हवा सुटली आहे, मात्र हॉट क्रिकेट आहे, चांगला क्रिकेट आहे. प्रेक्षकांना चांगला मॅच पाहायला मिळेल. मोठा फटका, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू मिड विकेटच्या वरतून येतोय. षटकार. मध्ये चेंडू गेलाय. षटकार. सदा मात्रे देखील जोडलेले आहेत. कालवार संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगला खेळ मिलिंदच्या माध्यमातून. थोडासा स्ट्रगल केला, 2 चेंडू, मात्र त्यानंतरचा एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 14 धावा 14. लॉस ऑफ 1 विकेट. भागीदारी पार्टनरशिप. जसं आयुष्यामध्ये एक मित्र खास जोडलेला असणं फार महत्वाचं आहे, जो चांगल्या दिशेने घेऊन जाईल. तसाच खेळ सध्या मैदानामध्ये भागीदारीची आवश्यकता होती. पहिला विकेट लवकर गेला. संदीप नाईक आऊट झाला होता आणि त्याच्यावर फलंदाज आपण पाहतोय मिलिंद आला आणि त्याने 3 चेंडूमध्ये 8 धावा आपल्या संघासाठी बनवल्या आतापर्यंत. कपिल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. 9 आल्यात आतापर्यंत. कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, चान्स नाहीये. चेंडूचा लस्सी मारेका पार येतोय. मॅक्सिमम 6. सन्माननीय पंकज पाटील यांच्या बॅनरवरून हा षटकार गेला होता. धावा आता वेगाने वाढतात. 20 धावा जिथे संघर्ष राहिला होता. पहिल्या 8 चेंडूवर धावा बनत नव्हत्या. त्यानंतर पुढचे 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक होते का पाहूया आपण. मिलिंद आपल्या अलगच मूड मध्ये बॅटिंग करतायत. आल्यापासून 1 तास आम्ही त्यांना बघितलं. त्यांचा वर्कआउट सुरू होता. समोर डाव्या हातावर जो स्टँड आहे त्या स्टँड मध्ये ते स्वतः कसरत करत होते. असं फिट राहणं फार महत्वाचं आहे प्रत्येकाला. षटकारांची हॅट्रिक होते का पाहूया बा. की कमबॅक होतंय कपिल. राईट हाफ ओव्हर द विकेट.
विकेटची अपेक्षा. वेलकम विकास मुकादम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 21 धावा 21. एक चांगली धावसंख्या आता उभारण्यात आलेली आहे. सुरुवात चांगली झाली ती पॉवर प्लेचा षटक 5 धावा 1 विकेट आला होता. त्यानंतर कपिलच्या अगेन्स्ट 2 षटकार सोडून दिल्या. पुन्हा एकदा ऑफ स्टिक लाईन जी आहे, लेंथ लाईन चुकीची आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईट. संभाजी थोडस निराश आहे. कॅप्टन नॉकआउट आहे. जिंकावाच लागेल. पुढच्या संघाबरोबर खेळायचं असेल तर जिंकावाच लागेल. प्रत्येक संघाला एकच संधी राहिली आहे असं म्हणूया आपण. हाराल तर घरी. पाहूया व्हाईटची हॅट्रिक की षटकारांची हॅट्रिक. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवला चेंडू. ओ अब नहीं बच पाएंगे. मिलिंद बैक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फंसी हुई. विकेट. सचिन स्पोर्ट पूर्ण टीमचे कॅप्टन जगदीश पाटील साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावर. सुंदर अशी झेल पकडली होती आणि झेल किती महत्वाची होती ती त्या खेळाडूलाच माहिती आहे. जर या खेळाडूला थांबवलं नाही तर मग 60+ धावा होतील. ज्या प्रकारचं आक्रमण झालं होतं मिलिंदच्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या होत्या. थोडीशी शांतता घेतली असेल आता कालवाड टीम संघाने. 22 धावांवर दुसरा धक्का लागलेला आहे टीम जय बजरंग कारिवली ए टीम संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. संदीप पाटील आलाय टीमचे कॅप्टन. पाहूया कॅप्टन कोणत्या प्रकारे खेळताय. कपिलचा शेवटचा चेंडू आहे षटकातील. राइट हॅम ओ द विकेट. और पी चेंडू घुटना टेक और सिक्सर देख. चेंडू सीमा रेखा पार येतोय. षटकार. हे पाणी कोणत्याही टायमाला तुम्ही घेऊ शकता. फक्त एक पंचांना कॉल द्या. आपण 28 धावा धावफलकावर. एक मोठी भागीदारी तुटल्यानंतर देखील आलेल्या संदीप पाटीलच्या बॅटमधून येणारा हा षटकार पाहायला मिळाला. पाणी घेऊन अनिल गेले मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी मेसेज पुरवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाण्याचा आनंद सर्वच खेळाडूंनी घेतला. मग अपोजिट संघाच्या कालवाड संघाने घेतलं. पंचांनी सर्वप्रथम घेतलं. पाणी एक पुण्याचं काम आहे. आपण जितका पाणी कोणाला पाजू शकता तेवढं आपण पाजा. हा पुण्याचं काम आहे. नक्कीच केव्हा मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू खेळतात. स्कॉट असतो 15 ते 20 खेळाडूंचा. कोणत्या खेळाडूचं नशीब असतो की मला संधी भेटेल खेळण्यासाठी. तुमच्याकडे ऑप्शनला भरपूर आहे. तुम्ही एक बॅट देखील आपल्या हातामध्ये ठेवू शकता. किट जो असतो बॅट ठेवण्याचा तो देखील आपण हातामध्ये घेऊ शकता. कारण की अभिमान आहे की मी माझ्या गावचा हिस्सा आहे आणि मी माझ्या संघासाठी खेळतो. असे अनेक खेळाडू आहेत की ते संघ बदलत असतात. खेळाडूंच्या विषयी बोलणं थोडासा चुकीचं पण आहे मात्र खरं देखील आहे. एका संघामध्ये आपण जेव्हा खेळतो ना तेव्हा कॉम्बिनेशन बनला जातो संघामध्ये. आता नितेश आलाय. नितेशचे पाहूया. उल्लेख केला होता मागच्या षटकामध्ये. मात्र कपिल 23 धावा खर्च केल्या होत्या. नितेश सुरुवात केली आहे ऑफ स्टिकच्या बाहेर लेन लाईन. पंच वळता येतं. वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावा झालेल्या आहे. धावफलक 29 धावा 29. नितेशने वाईटने सुरुवात केली आहे. इथून
येणारे 12 चेंडू अजूनही आहेत. 20 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. मात्र पशूचा मूड अलग आहे. त्याला माहिती आहे की प्रथम फलंदाजी मिळाली आहे तर मला 60+ न्यायचंच आहे. षटकार करू शकत नाहीये. एखादा बॅटर जर आपल्या लय मध्ये आपल्या टच मध्ये आहे मग तुम्ही ओरपी चेंडू टाकूच शकत नाहीये. तुम्हाला यॉर्कर वाईड यॉर्कर हे चेंडू जास्त वापरावा लागतील आपल्या गोलंदाजीमध्ये. बाळा देखील तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्या गोलंदाजाला. परशु पाटील सज्ज होत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार परशु पाटीलच्या बॅटमधून. च्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक तिथे फक्त प्रेक्षक बनून राहील कारण की चेंडू चाललाय. वन बाउन्स येतोय. अजून एक चौकार. नगर अध्यक्ष चषक 2002 मध्ये काय बॅटिंग गेली होती. असे 6 ते 7 चेंडू खेळतो आणि भरपूर धावा बनून जातो. आज तेच खेळ त्याचं पाहायला मिळते. 7 चेंडू खेळले 22 धावा बनवल्यात. कालच्या 2 मॅचेस बघितल्या तर याच प्रकारची फलंदाजी राहिली होती. जास्त टाइम घेत नाही. सेट होऊनच येतो आणि सुरुवात करतो अटॅक करतो. असाच खेळ त्याचा नेहमी राहिलाय. पहिल्यापासून तोच क्रिकेट आहे त्याचा. 17 धावा आल्यात आतापर्यंत नितेश अगेन्स्ट. फार धावा बनल्या जात आहेत. धावा झालेल्या आहे धावफलकावर 45 धावा. थोडस विचार केला जात आहे की पुढील चेंडू कोणत्या प्रकारे टाकायचे आहेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धावा झाल्यात. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावा आल्या तरी देखील 60+ धावा बनू शकतात. चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा आकार चेक केला जाईल. ग्रिप चेक केला जाईल आणि सिलेक्ट केला जाईल आणि तो चेंडू घेतला जाईल. नक्कीच एक चेंडू निवडायचा आहे संदीप. टाइमपास नकोय आपल्याला अजिबात. नक्कीच एक चेंडू घेतलेला आहे. नितेश गोलंदाज करेल का काही नवीन. 3 चेंडूचा खेळ बाकी अजून या षटकाचा. अपेक्षा तर फार आहे. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा ओरपीच चेंडू. हा चेंडू मला वाटत नाहीये मैदानाच्या आतमधून परत येईल मैदानाच्या आतमध्ये. नाही मानकुली आहे. मानकुलीचं मैदान आहे. चारी बाजूला भिंत आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आलेला आहे. परशु ऑन फायर नाव. षटकार. आयोजकांचा वेळ वाचवला या षटकाराने कारण की चेंडू जसं बाहेर गेलं तसं पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलं. धावसंख्या 50 धावांचा आकडा पूर्ण झाला. 51 धावा धावफलकावर. टाळ्यांचा आवाज डगआउट मधून येतोय.
ओ गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळाला. धाव देखील एक पूर्ण केली गेली आहे आणि ती बाईच्या स्वरूपात आली आहे. धावसंख्या 52 धावा धाव फलकावर. 9 चेंडू 28 धावा बनवल्यात आतापर्यंत परशु पाटीलने. चांगला खेळ कारोली टीम संघाच्या माध्यमातून. 23 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत या षटकामध्ये. नितेश पुन्हा एकदा आऊस द्याचा जोरदार अपील झाला होता. प्रश्न विचारला होता आऊस द्यात, मात्र अंपर इज बाय जज. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. 24 धावा या षटकामध्ये घेतल्या गेल्या, त्या म्हणजेच कारोली संघाच्या माध्यमातून. 5 धावा पहिल्या षटकामध्ये. बाळाचा षटक बाजूला काढलं ना, मग या धावांचा जर विचार केला तर मग 2 गोलंदाज मिळून 47 धावा दिलेल्या आहेत. फुल खर्चा फुल चर्चा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. नेक्स्ट मॅच घरच्या मैदानावर. इलाका भी हमारा धमाका भी हमारा. मानकोली टीम कॅप्टन, पायगाव टीम कॅप्टन. चला आपण या. धमाका आपको रोकना है. पायगाव विकास मुकादम पूर्ण तयारीमध्ये ताकदीने असलेला संघ आहे पायगाव. सकाळचा मॅच कोण विसरणार. जितू गवली, हाटा भिवंडी, दीपक मडवी. चांगला खेळ पाहायला मिळाला सकाळच्या क्षेत्रामध्ये. अनिल शेवटचा हा महत्वाचा षटक आहे. चमत्कार गोलंदाजी करावी लागेल. 60-65 धावांचा टार्गेट देखील या सिच्युएशनला चांगला होऊ शकतो. ज्ञानेश्वर मुकादम मात्र थांबवावा लागेल, खास करून परशुला. संदीपने देखील अटॅक सुरू केलाय, मात्र पाहूया स्ट्राइक देतोय का परशुला. मात्र हा देखील थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजून एक धमाका. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेखा पार. येतोय षटकार. पहिला ब्लास्ट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नकारला गेला परशुच्या माध्यमातून. धाबा झालेला आहे धावफलकावर. 60 धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा हिरवा मानकोली आणि स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. एक चांगली लढत यानंतर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. परफेक्टली यॉर्कर चेंडू खोदून काढल्या. चेंडूला बाळा चेंडू पर्यंत आला. एक सिंगल धाव घेतली जाते इथे. एका धावाने संघाची धावसंख्या 61 धावा धावफलकावर. योगेश दलवी सकाळच्या पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हिरो. वेलकम. मानकुली टीम इन ऍक्शन मध्ये घरच्या मैदानावर. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. शेवटच्या षटकामध्ये यॉर्कर टाकले जातात अनिलच्या माध्यमातून. अपेक्षा फार आहे. रनआउटची संधी निर्माण झाली होती, कलेक्ट करू शकले नाही गोलंदाज. आणि आता इथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत ज्ञानेश्वर मुकादम की धावसंख्या 63 धावा 63. 2 चेंडू आहेत. कमी धावा खर्च झाल्या तर बॅटिंगचा नक्कीच विचार केला तर समोरच्या संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे कालवार संघावर. अनिल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. बाला आहे तिथे काऊ कॉर्नर मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव घेतला गेलाय. 64 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू आहे. षटकार आला तर 70+ टार्गेट. डॉट आला तर मग 65 टार्गेट. अनिल महत्वाचा चेंडू. जुनादुर्गी टीम संघाने रेकॉर्ड बनवला. षटकार मारून सामना जिंकला होता. इथे शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. एक झालाय. दुसरा धाव देखील पूर्ण केला गेलाय.
आणि आता षटकही समाप्त झालेले आहेत. 4 66 धावा झालेल्या आहेत. 67 धावांचा एक मोठा आव्हान जय बजरंग कारिवली ए संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. आई कालिका माता कालवार संघाच्या अगेन्स्ट एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये कालीराम केनी सर तुमच्या सोबत असतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. सन्माननीय हरिदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असणार आहेत. रमेशजी तरे साहेब आपण या. सन्माननीय प्रताप पाटील साहेब आपल्याशी जोडतात टॉस बॉक्स मध्ये. आपण आहोत मित्रांनो संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स. त्या टॉस बॉक्स मध्ये आहोत आणि इथे दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचत आहेत. मानकुली आणि पायगाव. हेड आणि टेल असा उल्लेख आपण करायचा आहे. कोणाचा कॉल आहे? पायगाव हेड असा कॉल आहे आणि ते चालेलं आहे हेड. थँक्यू साहेब, बसून घ्या. आपण विकास मुकादम यांचा हा कॉल होता आणि त्यांनीच हा टॉस जिंकला. दोन्ही संघांनी मन जिंकल्या, टॉस देखील जिंकल्या. काय निर्णय? फलंदाजी. ओ माय गॉड, निर्णय थोडासा या मॅच मध्ये चेंज वाटतो. काय प्रथम फलंदाजी करणार आहात आपण? टीमला काय सांगणार इथून? नाही, मानकोलीचं होम ग्राउंड आहे. मानकोलीची स्वतः टीम खेळते, रोज प्रॅक्टिस करते. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावा करून समोरच्या टीमवर प्रेशर आणायचं आहे. किती धावांचा प्रेशर येईल 4 षटकामध्ये? नाही, ते काय सांगू शकत नाही. जर दीपक आणि जितू जर चालला तर मग सर्वांना माहिती आहे. नक्कीच दोन महान खेळाडू आहेत आपल्या संघाकडे. माइंड मध्ये एक टार्गेट असेल की बाबा मला इतक्या धावा पाहिजे 4 षटकामध्ये? सर, महान खेळाडू दीपक आणि जितू आहेतच, पण त्यांच्या जोडीला जे माझा 12वा खेळाडू असतो ना, तो सुद्धा महान आहे. कारण 12वा जर खेळाडू नसेल तर आम्ही खेळू शकणार नाहीत. कारण प्रत्येक टीमचा माझा खेळाडू हा माझ्यासाठी ना, माझ्या टीमसाठी ना, माझ्या गावासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. नक्कीच एक एक खेळाडू जमा करून टीम बनली जाते. प्रत्येक खेळाडूला जिम्मेदारी दिली जाते की आपण फिल्डिंग, गोलंदाजी, बॅटिंग व्यवस्थितरित्या करा. हाच आदेश असतो टीममध्ये. तर काही असेल मनामध्ये की या टार्गेट आपल्याला जायचंच आहे, समोर घरचं मैदान आहे आणि घरची टीम आहे, मानकोली टीम आहे? नाही, तसं मी सांगू शकत नाही, कारण समोरची टीम थोडी नाराज होईल. पण समोरच्या टीममध्ये चांगले फलंदाज आहेत. आता स्वतः कर्णधर आहे, माझे जिवलग मित्र आहेत, एकदम शांत स्वभावाचा. म्हणजे कधीच त्याच्याकडून अशी हुल्लडबाजी किंवा दादागिरीची भाषा कधीच नसते. खूप शांत स्वभावाचा, म्हणून माझा मित्र आहे. मी त्याला खूप मानतोय. आणि एक ही लढत खरंच तुम्हाला सांगतो दोस्तीपूर्ण मैत्रीपूर्णच लढत होईल आणि आम्ही एन्जॉय क्रिकेट करतोय. आणि आमची कमिटी जी आहे, खरोखरच आमचे संस्थापक अध्यक्ष प्रताप साहेब किंवा आमचे अध्यक्ष मनोहर जोशी साहेब आणि सचिव किंवा माझे मेवणे मुसाबाई जी मेहनत घेतात ना, हरिदास भाऊ आहेत दापोडेचे, ही मेहनत खरोखरच ह्या कमिटीमध्ये जितकी मेहनत जे घेतात तेवढी मी एवढ्या 2 कमिटी आहेत त्यामध्ये कधीच बघत नाही. नक्कीच, म्हणजेच जो टार्गेट असेल तो पेंडिंग असेल आमच्यासाठी, संघासाठी शुभेच्छा असतील. पहा, मनासारखं झालंय. तुमच्या अगोदरच चर्चा सुरू होती की मानकोली टॉस जिंकतो तर प्रथम क्षेत्ररक्षण करेल आणि मनासारखं झालंय. किती धावणं थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. ॲज अ कॅप्टन काय अपेक्षा या टीम मध्ये? कोणत्या खेळाडूकडून जास्ती अपेक्षा या मॅच मध्ये? 11च्या 11. क्या बात आहे. 11च्या 11 खेळाडूने त्यांनी सांगितले की चांगला खेळा, मॅच चांगला होईल, मैत्रीपूर्वक लढत होईल, हीच पाहायला मिळेल. यानंतर मित्रांनो टॉस झालेला आहे. स्वयंस्फोट पायगाव टीम या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम्बॉक्स मध्ये कालीराम केनी सर तुमच्या सोबत आहेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. नक्कीच एक दमदार आवाज या स्पर्धेमध्ये चांगला रंग भरला आणि थोड्याच वेळात सिद्दीक भावे सर देखील आम्हाला जोडणार आहेत. नक्कीच अगदी सुपर 16ची
सुपर मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय आणि ह्यानंतर सुपर 8 च्या पहिल्याच सामन्याची नाणेफेकी जिंकून स्वयंस्फूर्त पायगाव संघाने प्रथम घेतलाय फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी चौथ्या स्पोर्ट मानकोली संघाला आमंत्रण दिलेलं आहे. तर नक्कीच प्रतापजी पाटील साहेब संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रानाल ग्रामपंचायतचे किंग मेकर प्रभारी सरपंच उद्योजक उद्योगपती सचिव रमेशजी तरे तसेच हेमंतजी गुली मुसाबाई हरिदास पाटील आणि जगदीशदादा पाटील हे सर्व मान्यवर मंडळी तसेच जोगेंद्रदादा पाटील देखील आहेत. मोठी धावसंख्या आहे मात्र ते कालवार संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये कारण की सलामीला जोडी आली ज्युनियर बाला आणि प्रवीण अण्णा. नक्की जी अण्णा नावाची जे खेळाडू आहेत ना त्यांनी खूप प्रभावित केलेलं आहे. सोनादेव टेंबर संघामध्ये देखील एक दामो अण्णा आहेत आणि कालवार संघामध्ये प्रवीण अण्णा. बघूया गोलंदाज प्रशांत परशु पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून अगदी ते संदीप नाईक मिडऑफचे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग फक्त एक सिंगल धाव. नक्की चेंडू बॅटच्या स्टिकरवर लागला असावा. चांगला खेळ केला फलंदाजीतून परशुनं. नाबाद 31 त्यानंतर नाबाद संदीप पाटीलच्या 17 शून्यावर बाद झाले होते संदीप नाईक आणि मिलीनं चांगली साथ दिली 2 षटकारासह 14 धावा. एक चेंडू एक इथे हा चेंडू सोडून दिला एष्ट्यांच्या मागे संदीप पाटीलचं चांगले इष्टरक्षण. वा नक्कीच अगदी अनिल पाटील यांच्या जागेवर आज संदीप पाटील पाहतोय. नक्कीच अगदी चालू हंगामाचा पहिला सामना माझ्या देखील वाट्याला आला 16 सुपर 16 मधला. दादांच्या आशीर्वादानं वरदेवी ताडली संघासमोर तो सामना खेळायला मिळाला आणि तो सामना जिंकून सुपर 8 मध्ये संघ पोहोचलेला आहे. सुंदर चौकार आलाय ज्युनियर बालाच्या बॅट मधून. सहा धावा आलेत बरोबर 16.75 च्या सरासरीनं म्हणजे जवळजवळ 17 धावा प्रति ओव्हर 67 लक्ष आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये आल्या 7-6 एक चौकार एक सिंगल एक वाईट अशा प्रति ओव्हर जवळजवळ 17 ची धावगती राखायची आहे. हा फटका अगदी बॅटची कडा लागली आहे शॉर्ट थर्डमॅनला संघाचे मुख्य यष्टीरक्षक अनिल पाटील. मात्र या जागेवर ते थोडेसे साईडला आहेत कारण की तिथे संदीप पाटील आहे. नक्कीच कालवार टीम संदेश म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेला ड्रेस कोड आहे. जय कालिका माता कालवार नवीन 40+ टीमला प्रगती क्वारीचे मालक उद्योजक उद्योगपती आणि माजी उपसरपंच देखील कालवारचे राहिलेले आहेत. आदिश शेठ म्हात्रे संदेश शेठ म्हात्रेंचे बंधू. डॉट बॉल 7 धावा 4 चेंडू 7 आणि 20 मध्ये 60. दांडी दांडी गोल परशुचा चांगला चेंडू प्रवीणांना निराश पावला निडगौडकडे फलंदाज बाद. मोठी विकेट आहे कारण की सुरुवात जी मिळायला हवी होती ती सुरुवात 5 चेंडूवर तरी मिळाली नाहीये. फक्त एक चौकार सोडला तर परशु पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. एक वाईट 2 सिंगलनं 7 धावा दिलेत आणि एक महत्वाची विकेट. नवीन फलंदाज देवेश आमचे कृष्णा म्हात्रे आहेत सिनियर खेळाडू उत्तम आचार्य आहेत. कालवार गावचे आमचे पमेदादा म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे. अतिशय चांगली सुरुवात कालवार टीम कडून गोलंदाजी करताना पहिल्या ओव्हर मध्ये बालानं करून दिली होती. फक्त 5 धावा दिल्या होत्या
आणि एक महत्वाची विकेट घेतली. त्यानंतर कपिलनं 23 दिल्या, एक विकेट घेतला. नितेशनं 24 दिल्या. त्यानंतर अनिल दहिवलकरनं शेवटच्या ओव्हरमध्ये 13. खास करून मिलिंदची फटकेबाजी, परशुची आणि संदीप पाटीलची. जोगेन दादा पाटील सध्या विश्रांती घेतात. त्यानंतर संतोष चौधरी एक चांगले क्षेत्ररक्षक, त्यांना देखील प्ले 11 मध्ये संधी नाहीये. त्यानंतर शिनू, आज शिनूला देखील आराम देण्यात आलेला आहे. क्या बात आहे. वेलकम जगदीश दादा मुकादम. इथे चेंडू अगदी मिड ऑफ प्रेझेंटला खेळलेला आहे. आपलं स्वागत आहे. न्यू इंग्लंड पायगाव सिनियर 40+ चे संगणक आणि विकास मुकादम यांचे मोठे बंधू जगदीश दादा मुकादम यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. स्वागत आहे आपलं. 1 ओव्हर 7, आता 3 ओव्हर 60. 20च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा आलेले आहेत. नाही, कारिवली संघाच्या 5 होत्या आणि आता कालवर संघाने 7 बनवल्यात. विषम संख्या आहे 5 आणि 7 आणि इथे सम संख्या बाकी आहे 60. 18 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष आहे. आणि गोलंदाजीसाठी संदीप नाईक, संदीप नावाचे खेळाडू संदेश कारिवली गावामध्ये खूप फेमस आहेत. सिनियर 40+ मध्ये देखील 3 संदीप आणि या 40+ मध्ये देखील आपल्याला 2 ते 3 संदीप पाहायला मिळत आहेत. नक्की संघामध्ये विशाल नाईकचं आगमन आणि काय संघाची धुव्वाधार सुरुवात आहे या चाचणी स्पर्धेमध्ये. 3 ओव्हर 60चं समीकरण. प्रल्हाद दादा चौधरी एक लक्की खेळाडू आहेत. क्या बात आहे. शॉट फाईन लेगला नक्कीच आपले हात मोकळे करतायत. गोलंदाजी कदाचित त्यांना मिळेल कारण की एक परशु पाटील यांचे चांगले मित्र आहेत. बघूया, अनिल पाटील पॉईंटला आहेत आणि एका डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उभा केला आहे. फिल्डिंग पोझिशन चांगली आहे. संदीप नाईक, पहिला चेंडू वाईट यॉर्कर, कमालीची लाईनात लेंथ. वा, यष्टीरक्षक संदीप पाटील आणि गोलंदाज संदीप नाईक. सात चेंडूंचा खेळ संपला आणि फक्त 7 धावा लागलेत. 67चं लक्ष चेसिंग करताना अगदी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 20 ते 25 धावांची व्हायला हवी होती. मात्र परशु पाटीलचं कौतुक करावं लागेल. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त वाईट यॉर्कर चेंडू हाताळलाय आणि नक्कीच ज्येष्ठांच्या मागे संदीप पाटीलचं आपण कौतुक करूया. चांगला चेंडू पकडलाय. बघा, संतोषजी पाटील यांच्या इनोवा गाडीची चावी कोणाकडे चुकून जर राहिले असेल तर ते आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा करा. काल्हेर गावचे उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक संतोषजी पाटील यांची इनोवा गाडीची चावी ते विसरलेले आहेत. चुकून कोणी उचलले असेल तर ते आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा करा प्लीज. दोन धावा. देवेश नॉनस्ट्राईकला. वेलकम राजेंद्र बजाके, गणेश पाटील आणि पंचल सर यांचा पॅनल देखील इथे सज्ज झालेला आहे. वा, स्वागत आहे आपलं. क्या बात आहे. बालाला हात खोलायला संधी देत नाहीयेत. इथे चांगली फिल्डिंग. नक्कीच आता मेघनाथ पाटील आणि मिलिंद पाटील अगदी आजूबाजूला होते. गेम प्लॅनिंग मैदानामध्ये सुरू आहे.
देवीची विकेट टाकायची आहे कालवार संघाला, मात्र त्यांना विकेट हवी ज्युनियर बालाची जय बजरंग कारिवली टीमला. नक्की सदाभाऊ मात्रे असतील कालवार संघाचे, त्यानंतर निलमजी नाईक कारिवली. इनसाइड आउट, कडक फटका, जेल ड्राफ्ट केलाय मेघनाथ पाटील स्क्रीनवर दिसत आहेत. इथे एक सिंगल धाव. नक्कीच नक्कीच आता ज्या एंडला थ्रो आलाय खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये नाही तिथे तुम्हाला लावायचंच आहे, नाहीतर तुम्हाला 2 धावांचा पेनल्टी दिला जाईल. चांगला निर्णय. बघूया नवीन फलंदाज कोण येत आहेत, संभाजी म्हात्रे की दीपक. नक्की दीपक साठी जागा खाली केलेली आहे. धावा खूप चेसिंग करायचे आहेत. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. 13 चेंडू 55 धावांचं लक्ष आहे. ज्या पद्धतीनं परशुनं संदीप पाटीलनं आणि मिनिन पाटीलनं जे षटकार ठोकलेत तसे षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. शेवटचा एक चेंडू आहे. दीपक चांगले खेळू आहेत कालवा टीम कडून. इथे मधली एसटी वाकवली, मोठी विकेट दीपकची यावर मध्ये संदीप नाईकने घेतलेली आहे. गुड बॉलिंग. नवीन फलंदाज संभाजी म्हात्रे अगदी हलक्या पावलानं मैदानामध्ये चाललेत, कारण की 12 मध्ये 55. तर टार्गेट कडे आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरचा टार्गेट वाटतोय. 12 मध्ये 55, 2 ओव्हरसाठी हा कालवार संघाला पार करायचे आहे. बघूया गोलंदाज कोण येतील. नक्कीच सोजन नाईक आलेत. नक्कीच त्यांच्या स्वर्गवासी मातोश्रींना देवाज्ञा झाली. या कमिटीच्या वतीनं त्या माऊलींना ईश्वर चरणी चांगली जागा मिलो हीच बापूर्ण श्रद्धांजली. निर्मलाई खंडू नाईक, सोजन नाईक या संघाचे एक हुकमी गोलंदाज. बारा मध्ये 55. बारा चेंडू 55 धावा. बघूया बाला जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत काही चमत्कार घडेल का कालवार टीम साठी आणि कालवारच्या प्रेक्षकांसाठी. एक उरली सुरली आशा आहे अजूनही जोपर्यंत बाला खेळपट्टीवर आहे. सोजन नाईक पहिला चेंडू मिस्टाईम पटका. या स्पर्धेची पहिली विकेट सोजन नाईक ला घेता आली असती, मात्र एसटी रक्षक संदीप पाटील आणि सोजन नाईक मध्ये चर्चा नव्हती. परिणाम स्वरूप झेल सुटलाय. धावसंख्या 13. फुलटॉस आणि फुलटॉसवर टोल वसूल फटका आहे.
नक्कीच अतिशय चांगला फटका संभाजी म्हात्रेच्या बॅटमधून अगदी खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलेला आहे. पहिला चेंडू सीमापार पाठवलाय. धावसंख्या 19. मॅच बॉल आलेला आहे. यस क्या बात आहे. चांगला चेंडू इथे प्रल्हाद चौधरी बीट झालेत. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. हा येतोय चौकार. बॅटची कडा लागली होती. नक्कीच नक्कीच आमचे पत्रकार बंधू लाईफ इंडिया भिवंडी शशी वर्मा रवी वर्मा यांचे बंधू इथे उपस्थित झालेत. चांगला फटका ऑन साईडला. एकच धाव इथे बालाने घेतलेली आहे. धावसंख्या 24. 8 चेंडू आणि विजयासाठी 43चं लक्ष आहे. 8-43. नक्कीच बालाला या इनिंग मधून मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. धावांचा दबाव प्रेशर नक्कीच इथे कालवा टीमच्या फलंदाजांवर. 25 झालेत. 7 मध्ये 42. सौजन नाईक हे चांगलं व्यक्तिमत्व. कारिवली टीम कडून नेहमीच एक हस्तमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. हा चेंडू देखील परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. काय कमालीची गोलंदाजी केली. सौजन नाईक यांनी सीझनचा पहिला सामना खेळला या चाचणी स्पर्धेतून. चांगली गोलंदाजी. 6 मध्ये 41. बघूया शेवटच्या ओव्हरसाठी प्रल्हाद चौधरी की अजून कुठल्या गोलंदाजाला संधी मिळेल. 6-41. नाही 6 मध्ये 41 आहेत. आता मिलिंद पाटीलने जरी चेंडू हातामध्ये घेतला आणि लिगली 6 चेंडू टाकले तरी मात्र कालबार संघाला विजयापासून वंचित राहावं लागेल. अतिरिक्त चेंडूंचा जरा नक्कीच त्यानंच गोलंदाजी दिली. संघाचे सर्वात सिनियर खेळाडू प्रल्हाद चौधरी. 6 मध्ये 41. चला चौथाईरवा स्पोर्ट मानकुली टीम रेडी हो जाओ. सामना संपल्याबरोबर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संपूर्ण टीम सहा 41. पहिला चेंडू काहीसा स्वेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय.
कमी गतीनं चेंडू टाकलाय. इथे फटका खेळलेला आहे, बघूया. क्या बात आहे, छोटा पॉकेट बडा धमाका. काय फिल्डिंग केलेली आहे. विशाल नाईक उत्तम स्कोरर आहेत. नक्कीच नक्कीच अतिशय चांगली फिल्डिंग पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. वा, नाही मिलिंद भाऊ नंतर त्यांना उचलतील, कुठे काय लागले पाहणी करतील. जोगिंदादा देखील आहेत संघाच्या. नक्कीच 5 धावा सेव्ह केलेत. चला चला, अधिकचा वेळ घेऊ नका. आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. इथे हा फटका देखील आकाशामध्ये खेळला आणि खेळाडू पोचलाय. मात्र क्या बात आहे, हातांचा पिसारा फुलवला होता बरोबर, मात्र शेवटच्या क्षणी हातांचा पिसारा बंद करण्यामध्ये चुकी केली. पोचले होते खूप दूरचा अंतर, जवळजवळ लॉंग ऑन रिजन मधून मिड ऑन पर्यंत आले होते. चांगले खेळाडू आहेत. विशाल नाईक, धावसंख्या झाली ती 29. क्या बात आहे, इथे काय घडलंय. चांगला चेंडू, डॉट बॉल, अगदी लिस्टिक स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. प्रल्हाद चौधरीने अगदी गोलंदाजीमध्ये बदलाव केलेले आहेत. मुकादम बघू शकता, अगदी रनअप आणि एक फिरकी चेंडू टाकण्याला आता मला वाटतं सुरुवात केली असावी. पाहू शकता आपण इथे हा चेंडू फोर्स केलाय. बघूया, चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि संदीप नाईक याने अखेरकार झेल घेतलेला आहे. इथे या चेंडूवर षटकार ठोकलाय फलंदाज अलंकारनं, मात्र उशीर झालाय. फक्त शेवटचा एक चेंडू दूर आहे. जय बजरंग कारिवली टीम सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी. नक्की सुपर 8 मधला सुपर सामना देखील यानंतर आपल्या समोर येईल. हा चेंडू अलंकारनं सोडून दिलाय आणि डॉट